भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींना पिगी बँकेतील रक्कम देणाऱ्या मुलाच्या आईवडिलांची आत्महत्या। ईडीच्या त्रासाला कंटाळून परमार दाम्पत्यानं आयुष्य संपवल्याचा काँग्रेसचा आरोप। दुपारी 4 वाजता पंतप्रधान मोदी आज संसदेत बोलणार। संविधानावर संसदेत विशेष चर्चा। आज पुन्हा राजकारण तापण्याची शक्यता। दिल्लीत काँग्रेसच्या भूमिकेवर शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्षही नाराज। गेल्या काही दिवसात दिल्लीत भेटीगाठी वाढल्या। साहित्य संमेलनाच्या मंचावर पवार आणि मोदी एकत्र येण्याची शक्यता। पहिल्यांदाच नागपूरच्या राजभवनात मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार। विस्तार लांबल्यानं अधिवेशनाआधी उद्या नागपुरात शपथविधी होण्याची शक्यता। बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाचा तपास सीआयडीकडे वर्ग। पीएसआय राजेश पाटील यांचं निलंबन। पीआय प्रशांत महाजन यांच्या निलंबनाचा अहवाल एसपींकडे सुपूर्द। विरोधकांनी उपस्थित केले होते या तपासावर प्रश्नचिन्ह। आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांची बदली। मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संपादक पदावरून थेट मंत्रालयात। मुख्यमंत्री फडणवीसांच्या मुख्य सचिव म्हणून नियुक्ती। बांधकामांमुळे पुण्यात प्रदूषण वाढलं। पालिकेनं 60 बांधकाम व्यावसायिकांना पाठवल्या नोटीस। प्रदूषण पुणेकरांची चिंता वाढवणार। कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस दराबाबत बैठक होणार। स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक होण्याची शक्यता। कोकणातील आंब्याचा सीझन 90 दिवस चालणार। बाजारपेठांमध्ये आंबा पोहोचायला सुरुवात। दराकडे लक्ष। राज्यभरात दत्त जयंतीचा उत्साह। अनेक मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी। विविध धार्मिक कार्यक्रमांचंही आयोजन।